नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं सत्ता शासन न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। डीपीसी की पुस्तक में 124 करोड़ रुपए का अप्रयुक्त संग्रह प्रस्तुत किया गया है। कल पालक मंत्री बावनकुले और चंद्रशेखर ने बैठक। पालक मंत्री प्रशासन द्वारा धनराशि खर्च न किए जाने से नाराज थे। इस दौरान 4 घंटे में अभिभावकों से समस्याओं की 350 रिपोर्ट प्राप्त हुई। ऐसी रिपोर्टें थी कि प्रशासन कर्मचारियों को उचित प्रबंधन नहीं कर रहा था। मी आज अमरावती जिल्ह्याच्या प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणावर जनतेचे निवेदन मला भेटले आहे। डेप्युटेशनही आले, पारधी समाजापासून तर मेळघाटल्या आदिवासी भागातल्या लोकांपर्यंत। खरं तर या निवेदनावरून असं वाटतं आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर वेळ देऊन त्यांच्या वेळेचा टाइम टेबल ठरवून जर जनतेला भेटलं तर 90% प्रश्न सुटू शकतात। पण आज मला थोडा सर्व विभागामध्ये सुस्तपणा वाटला आणि जनतेला न भेटण्याचं, काही प्रकरणं टाळाटाळ करण्याचे, काही प्रकरणामध्ये डीपीसीचा जो निधी आहे तो अजूनही काही डिस्ट्रिक्ट हेडनी खर्ची न घालणे, 125 कोटी जवळपास निधी असा आहे जो अजूनही बुक झाला नाही, तो साधारण डिसेंबरपर्यंत बुक व्हायला पाहिजे। अशा अनेक प्रश्नावर मी चर्चा केली आहे। मी पुढच्या 1-1.5 महिन्यात पुन्हा डीपीसी घेणार आहे आणि डीपीसी मध्ये मागच्या 3 वर्षाचा जो निधी आपण डीपीसीच्या माध्यमातून ज्या डिस्ट्रिक्ट हेडला दिला त्या डिस्ट्रिक्ट हेडनी 3 महिन्याचा काय 3 वर्षाचा काम केला, 23-24 मध्ये, 24-25 आणि 25-26 मध्ये आणि 22-23 मध्ये त्याचा एक प्रेझेंटेशन घेणार आहे। 3 वर्षामध्ये काय आमच्या डिपार्टमेंटनी प्रोटोकॉल कामं केले तेही तपासणार आहे, कामाची क्वालिटी कशी आहे ती तपासणार आहे आणि एकंदरीत जे अमरावती जिल्ह्यामध्ये थोडा निष्क्रियपणा आहे तो निष्क्रियपणा दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मला वाटतं आजच्या डीपीसीमध्ये मी काही अजून आमदारांचे प्रश्न ऐकलेले आहेत, काही डीपीसी सदस्यांचे ऐकले आहेत। मला वाटतं की थोडी प्रशासनात सुधारणा होईल आणि पुढच्या काळामध्ये अमरावती जिल्हा हा विकासाच्या बाबतीत समोर राहील असं मला दिसतं आहे। देशात स्वातंत्र्य मिळून आता 17 वर्ष झाले, मेळघाटातल्या 22 गावाचा प्रश्न आहे, अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही। 22 गावामध्ये वीज होती ती नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे रिन्युएबल वीज होती, तिथे दिवे लावले होते, सौर ऊर्जेवरती। पण आता 22 गावांना परमनंट जर विजेवर जोडायचं असेल तर 54 कोटी रुपये खर्च आहे आणि केंद्र सरकारची वाईल्ड लाईफची परवानगी घ्यावी लागत आहे, तर ती घेतोय आम्ही। 22 गावांना तातडीनं तर आम्ही आता महाऊर्जाकडनं पुन्हा जोडतो आहे आणि मग 54 कोटी रुपये देऊन त्या गावांना परमनंट वीज मिळेल याकरता काम करतो आहे। मी माननीय मुख्यमंत्री मोदयांशी बोलेल, त्यांच्याकडे ऊर्जा विभाग आहे आणि मी आता त्यांची सीएमडीशी बोललो आहे। मला वाटतं 22 गावांची वीज। अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए सत्ता शासन न्यूज।